पुण्याच्या आरोग्य अधिकाऱ्याला आरोग्यमंत्र्यांनी निलंबित केले। आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे। आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे याबद्दलची तक्रार आहे। रोहित पवारांनी सुद्धा याबद्दलची माहिती दिली आहे। नियमबाह्य टेंडरसाठी कार्यालयामध्ये बोलावून दबाव आणण्यात आला असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री सावंतांना किती पाठीशी घालणार, ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी होणार असा सवाल रोहित पवार विचारतात। तर रोहित पवार यांनी आपल्या एक्सपोज मध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। ॲम्ब्युलन्स खरेदीमध्ये 6,500 कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केली आहे। रोहित पवार यांनी थेट टीका केलेली आहे। आरोग्य मंत्र्यांवरती रोहित पवार यांचे गंभीर स्वरूपाचे आरोप। नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्यानं निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेमधील आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। नियमबाह्य टेंडरिंगसाठी कात्रजच्या कार्यालयामध्ये बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्य मंत्रीच आहे का, असाही सवाल रोहित पवारांनी विचारलाय। असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार, असं रोहित पवार विचारतात। आणि याविषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, एकीकडे भगवान पवार यांनी लिहिलेलं पत्र आणि त्यानंतर आता थेटपणे रोहित पवार यांनी उपस्थित केलेले सवाल। भगवान पवार यांच्या निलंबनानंतर त्यांनी जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, त्यांनी ठळक महत्त्वाचे जे मुद्दे मांडलेले आहेत, ज्यात त्यांनी म्हटलंय की मी मागासवर्गीय अधिकारी आहे म्हणून माझं निलंबन केलंय, असा एक खळबळजनक त्यांनी त्या पत्रात दावा केल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरा जो मुद्दा आहे की माननीय मंत्री महोदय मला कात्रजच्या ऑफिसला बोलवायचे आणि दबाव टाकून माझ्याकडून गैरप्रकार जे ते करण्यासाठी मला भाग पाडायचे, मात्र मी ते ऐकत नव्हतो म्हणून माझं त्यांनी निलंबन केलेलं आहे। मात्र बरोबर, भगवान पवार यांनी केलेले हे सगळे आरोप दावे आणि त्यावरती आता रोहित पवार सुद्धा आपल्याला ऍक्शन मोड मध्ये बघायला मिळतात। त्यामुळे आता अर्थात मुख्यमंत्री या सगळ्याचा निकाल कसा लावणार हे बघावं लागेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।